काल सत्या प्रियाला शोधण्यासाठी घराबाहेर पडला, पण अगदी पार दादा होळकरच्या घरला पन्हाळ्याला जाऊन पोहोचला, पण तिथं बी प्रियाचा शोध लागला नाही त्याला. म्हणून शेवटी त्यानं पोलिसात जायचं ठरवलं. आणि पोलीस स्टेशनात जाताना रस्त्यात त्याला अर्धमेल्या अवस्थेमध्ये दादा होळकरची बायको मंजुषा सापडली. आणि मग तिला घेऊन तो अनघाच्या घरला गेला, कारण तिला इस्पितळात घेऊन जाणं म्हणजे दादाच्या ताब्यात देण्यासारखं होतं तिला. म्हणून तो अनघाच्या घरला गेला आणि तिथं त्यानं यंगला पण बोलावून घेतलं. पण तो घरला आल्यानंतर सारासार विचार न करता तोंडाला येईल तसं बोलत गेलीच. काय वाटेल ती बोललीस त्याला. आणि माझं लेकरू एक अवाक्षर बोलला नाही. उलट तू वाटेल तसं बोलत होतीस, पण तू गुमान ऐकून घेत होता. कारण तो संदेश जगाशी भांडू शकल ग, पण तू आई आहेस त्याची. तुला देव मानतो त्यो. तुझ्या असल्या वागण्यापायी तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था झाली बिचाऱ्याची. अगं अति मायेपोटी आपलं नख आपल्या पिलाला लागू नये याची काळजी मुक मांजर बी घेत ग. एवढी माया बी बरी न ग पोरी, की ज्याच्यामुळे तुला आणि तुझ्या लेकराला त्रास होईल. प्रसंगी वाईट वागावं, पण एवढं बी वाईट वागू नये की ज्याच्यामुळे समोरच्याच जिव्हाळाच नाहीसा होईल. आणि काय म्हणत होतीस तू? सत्याला घराबाहेर काढायचंय तुला? कशी काढणार आणि कोणाला विचारून काढणार ग? या घराची मालकीन म्या आहे ना. तू ना तो मुर्दा तुझा नवरा ना सत्या. ही जमीन माझ्या नवऱ्याची होती, लक्ष्मणराव मुधोळकरांची. नंतर ती त्यांनी आपल्या लेकाला दिली, पण म्या त्यांची बायको अद्याप जित्ती हाय. आणि मी जित्ती असेपर्यंत माझ्या लेकराला कोण बी घराबाहेर काढू शकत नाही. तेव्हा सौतामध्ये सुधारणा करायची. तेव्हा मला माझी समजूतदार सून हवी आहे. ही अशी हट्टी बाई माझ्या परिचयाची नाही. घे ना कॉफी. सो तू डॉक्टर आहेस, अजून काय काय आहेस? म्हणजे अजून किती रहस्य दडवलेस तू माझ्यापासून? रहस्य कसली? आणि मी डॉक्टर नाहीये, अनुराधा खोपकर होती डॉक्टर. अनुराधा खोपकर डॉक्टर होती, पण अनघा राजे डॉक्टरकी विसरलेली नाही. तिलाही उपचार करता येतात. सोड ना, जाऊ दे ना तो विषय. किती वेळा सांगितलं मी तुला, जुने विषय नको. माझी कॉफी पिऊन झाली आहे, तुझी झाली असेल तर मग दे. बस. माझी कॉफी पिऊन झालेली नाहीये, आणि ती जोपर्यंत पिऊन होत नाही तोपर्यंत तू हलायचं नाहीस, बसून राहा. हे काय लहान मुलासारखं आहे सत्यजित? तू काही समज. अनघा, आपण दोघं मित्र आहोत, आणि मैत्रीमध्ये
आपण सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर करतो, एकमेकांना सांगतो. सॉरी, आपल्या मैत्रीमध्ये मी तुझ्याशी सगळ्या गोष्टी शेअर करतो, तुला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सांगतो. माझं आयुष्य तुझ्या समोर एखाद्या उघड्या पुस्तकासारखं आहे. पण तू तसं करत नाहीस. तुझ्या बाबतीत तुझी 2 नावं सोडली तर मला फार कमी गोष्टी माहिती आहेत. सांग ना, काय झालं होतं? कशापासून पळतेस तू? का स्वतःचं अस्तित्व लपवतेस? अगं तू डॉक्टर होतीस, डॉक्टर. तू सगळं शेअर करतोस म्हणून मी माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे अशी सक्ती नाहीये ना? नाही. नाही रे, आवर्जून काही सांगावं असं काही घडलंच नाहीये. सत्यजित, मी तुला एवढंच सांगू शकते की मंजुषा वहिनींना बघितल्यावर मला काही वर्षापूर्वीची मी आठवले. म्हणजे तुझा नवराही तुला? मी काय बोलले ते आठवत नाहीये. या पलीकडे मी काहीही सांगू शकत नाही सत्यजित. बरोबर. स्पेस. मैत्रीमध्ये एकमेकांना स्पेस द्यायची असते असं सांगितलं होतं मला कोणीतरी. आठवतंय मला. दिली तुला स्पेस. कधीतरी सांगशीलच ग. संपली ना कॉफी? हा, आणि मी कधीतरी तुला सांगेन. या आशेवर तू राहिलास तर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. इट्स ओके. पण काही कोडी कोडीच राहिलेली बरी असतात, लक्षात ठेव. Apple. Please have it. An apple a day keeps doctor away. फळ आहे, फळ आरोग्याला चांगलं असतं. आम्ही तुम्हाला हे कुठल्याही कष्टाशिवाय देतोय, अन्यथा कष्टाशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. घ्या. हॅव इट. नकोय मला, भूक नाहीये. आम्हाला नकार ऐकायची सवय नाहीये. नवे नवे तो शब्द आमच्या डिक्शनरीतच नाही. नकाराला आम्ही होकारात बदलू शकतो. ठीक आहे, फॉर द टाइम बिंग आम्ही तुम्हाला एक बोधकथा सांगतो. 4 वर्षापूर्वी आम्ही एका कॉलेज समोर एक खून केला होता. तो खून एका हसणाऱ्या मुलीच्या ग्रुपने बघितला होता. अशा हसतात ना मुली. पण त्यात सगळ्यात जास्त हसणारी एक मुलगी होती. आमची मिसेस. त्यांनी तो खून पाहिला होता. त्या खुनाच्या त्या चष्मदीद गवाह आय विटनेस होत्या. त्यांची पोलिसात ओळख होती. त्या आमच्या विरुद्ध साक्ष देणार होत्या. आमच्या विरुद्ध साक्ष. आम्ही त्यांच्याशी विवाहच केला. मग त्या एकदम गरीब गाय झाल्या. यातून बोध काय घ्यायचा आहे? तर आम्हाला उधळलेले घोडेच नाही, तर घोड्या सुद्धा काबूत आणण्याची कला अवगत आहे. म्हणून म्हणतो, ऍपल घ्या, ऍपल. आरोग्याला चांगला आहे. गोड आहे, गोड. तुम्हाला चव आवडेल.
साहेबांनी बसायला सांगितलं. एकच साहेब. बसा मुधोळकर साहेब. बोला, काय सेवा करू आपली? सेवा कसली? एक महत्वाचं काम होतं म्हणून आलो. बोला. अहो, आपला परिचय जुना आहे, उगाच औपचारिकता नको. बोला. एसीपी साहेब, माझ्या घरात राहणारी प्रिया मोहिते ती कालपासून घरातून गायब आहे. मला अशी शंका आहे की, इनफॅक्ट माझी अशी खात्री आहे की दादा होळकरनं तिला किडनॅप केलंय. दादा होळकर? हो. तुम्हाला माहितीच आहे एसीपी साहेब, त्याची आणि माझी खूप जुनी दुश्मनी आहे. माझ्यावर सूड घेण्यासाठी त्यानं प्रियाला किडनॅप केलंय. अच्छा. एसीपी साहेब, प्रियाचं सापडणं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ती शी इज अ फॅमिली मेंबर. हे पहा मुधोळकर, मी तुम्हाला आश्वासन देतो की त्याच्या विरुद्ध मला जी जी म्हणून शक्य होईल ती कारवाई मी करेन, आणि हा माझा तुम्हाला शब्द आहे. थँक्यू. ही आमची ड्युटी आहे. हे बघा, हा दादा होळकर भामटा कितीही उजळ माथ्यांनी समाजात वावरत असला तरी सुद्धा आमच्या लिस्टवर संशयित म्हणून त्याची नोंद आहे. फक्त त्याच्या विरुद्ध सबळ पुरावा नाही किंवा कुणी कंप्लेंट करत नाही म्हणून आजपर्यंत आम्ही त्याच्या विरुद्ध काही कारवाई करू शकत नव्हतो. तुम्ही ही कंप्लेंट दिलीत, हे फार चांगलं केलं, आणि त्याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई होईल असं मी तुम्हाला आश्वासन देतो. ओके? थँक्यू सर. या. या. होळकर. सुहास, माऊ, प्रियाचा विचार करतोयस ना? आतापर्यंत तू आणि शिवराज काकांनी मला कुठल्याही गोष्टीची कधी कमतरता भासू दिली नाहीत ना माऊ. हवी ती गोष्ट हव्या त्या वेळेला मला मिळाली. त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा मिळतच नाही त्यावेळेला आपलं मन किती जळतं याची कधी जाणीवच झाली नाही मला. पण आज परिस्थिती म्हण किंवा नशीब म्हण, या गोष्टीची पुरेपूर जाणीव करून देत आहे. भाऊ, कुठे लपवून ठेवलं असेल प्रियाला त्या नीच माणसाने? काय अवस्था असेल आता प्रियाच्या मनाची? दृष्ट लागली आमच्या सुखाला. मग बघ ना किती प्रॉब्लेम्स होत आहेत. अहो, प्रिया सापडली पाहिजे लवकर, नाहीतर माझं काय होईल? सुहास, प्रिया नक्की सापडेल रे. हे खूप विचित्र आहे. या माणसाची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याला वेळीच पायबंद घालायला हवा. माझ्याकडे 1.5 दमडीचा नोकर होता आणि आता माझ्या गळाचा काटा बनतोय. हे सुद्धा कालपासून प्रियाच्याच शोधात आहेत बाबा. नाही, मुधोळकरांना प्रियाचा शोध घेऊ दे. पण शालिनीताई, मी तुम्हाला एक सुचवू का? काय? म्हणजे गृहमंत्र्यांच्या सेक्रेटरीशी बोलून आपण पोलिसांवरती लवकरात लवकर शोध लावा म्हणून प्रेशर टाकू शकतो ना. हा कदाचित मुधोळकरांनी सुचलं नसेल, पण हे काम मी करू शकतो. हो, तसं झालं तर बरंच आहे. कुठल्याही कारणाने का होईना प्रियाच्या शोधकार्याला गती मिळाली म्हणजे झालं. नग काय नग काय नग सरनाईक साहेब.
माझा सत्य आपल्या परीनं शोध घेतोय ना व, त्याला शोधू दे. काल धरणं बिचारा एकटाच दगदग करतोय. आम्हाला कुणालाच काही करावं लागलं नाही. 2 दिवस झाले एक क्षण बी झोपलं नाहीये पोरग. तुमचं म्हणणं बरोबर आहे. माझं त्या बाबतीत काहीच म्हणणं नाहीये. मी फक्त शालीने त्यांना एवढंच सुचवत होतं की हे काम माझ्याच्याने होण्यासारखे आहे, तेव्हा मी काही मदत करू का, किंवा थेट गृह खात्यामध्ये मुधोळकरांची ओळखी नसतील कदाचित, किंवा या कामाच्या दगदगीमुळे त्यांना सुचलंही नसेल ना, म्हणून मी आपलं सुचवून पाहिलं. नाही, तुमची ओळख दांडगी आहे हे समजतंय आम्हाला, पण माझा सत्य सवताच्या सवता समज शोधून काढतोया, प्रयत्न करतोया, तेच खूप आहे मला. कसं आहे ना सरनाईक साहेब, जबाबदारी ज्यानं उचलली नव त्यानंच ती पार पडावी. आणि माझा सत्य प्रत्येक जबाबदारी व्यवस्थितपणे आणि समर्थपणे पार पडतो. मला याचा निस्ता विश्वासच नाही, त्याचा अभिमान मी वाटतोय. मी काय म्हणते लक्षात येते ना तुमच्या? हो, चांगलंच कळलं. बरं शालिंदी, बराच वेळ झाला मला इथे येऊन. येतो मी. अजय, मगा एसीपी जोगदंडेंना भेटून आलो. तेव्हा ना दादाच्या समध्या घरांवर छापे पडत असतील पोलिसांचे. प्रिया येईल घरी लवकरच. ठीक आहे, प्रिया गावली तर देवच पावल बघ. मी जरा आज जातो पिल्लू जवळ. अगं 2 दिवस झाले तिचा चेहरा बी नीट बघितला नाही. या जगात तू सोडलीस तर ती एकच आहे जिला मी अजून तरी नालायक वाटत नाही. काय करताय वहिनी? ढवळ जरा. वहिनी, तुम्हाला जान्हवी बद्दल कळलं का? जान्हवी कोण ग? मला जान्हवी नाही माहिती. अहो, तिच्या घरी ना 6 सासवा आहेत. 6. तिथे एका सासू बरोबर निभावता निभावता नाकी नऊ येतात. 6 सासवा म्हणजे अवघड आहे की नाही? नॉर्मली फॅमिली कशी असते? सासू, सासरा, नवरा. अगदीच एक्सटेंडेड फॅमिली म्हणलं तर नणंद आणि दीर. 6 सासवा म्हणजे अजब आहे. हा, काय कशाबद्दल गप्पा चाललाय जावा जाव्यांच्या? सासू बद्दल. हा, आई, म्हणजे तुमच्याबद्दल नाही. मी मंजिरी वहिनींना जान्हवी बद्दल सांगत होते. 6 सासवा आहेत ना तिला. कसा तिचा निभाव लागणार आहे देवच जाणे. नेत्रा, अगं तू जरा पॉझिटिव्हली विचार कर ना. हे बघ, यात झाला तर फायदा जान्हवीचाच आहे. आपण आपल्या सासूबाईंना आई म्हणतो. जान्हवीला 6 जणींची माया मिळणार आहे असा विचार कर ना. नेत्रा, मंजिरी अगदी खरं बोलतीये. हा, काय आहे, माणसाचं मन मोठं असलं ना की त्यात सारं काही सामावून घेतायत. आणि जान्हवी आहे मोठ्या मनाची.
तिच्या 6 सासवांना सहजपणे सामावून घेईल. काय ग, खरं आहे ना? आता माझ्या सुनांचं मन कसं मोठं आहे तसं